भारतातल्या शेवटच्या गावात आज आपण पोचलेलो आहे, ते म्हणजे दर्दपुरा. पाकिस्तान आणि भारताच्या सीमेवरचं हे खरं तर शेवटचं गाव आहे आणि याच गावात आम्हाला या ठिकाणी दिग्दर्शक वरुण सुखराज मिळालेले आहेत. सुखराज साहेब, आपण या संपूर्ण काश्मीर आणि तिथली एकूणच जी पद्धत आहे किंवा ज्या ठिकाणी कसे नागरिक राहतात यावरती आपण चित्रपट बनवतात, काय सांगाल? काय अनुभव असेल हा? चित्रपट नाही, ही खरं तर एक छोटी डॉक्युमेंटरी आम्ही करतोय. ही घटना घडल्यानंतर आम्हाला असं झालं की खरंच इथली जी परिस्थिती आहे ती लोकांसमोर यावी. मीडिया, मेनस्ट्रीम मीडिया काय करतंय तो त्यांचा प्रश्न राहिला, पण काश्मीरियत ज्याला आपण म्हणतो, काश्मीरियत हा इथल्या सगळ्या भावनांचा प्राण आहे, ती काश्मीरियत लोकांसमोर यावी यासाठी काहीतरी करायचं असं आमचं ठरलं. आणि अचानकच संजय नहार सर, सरहद संस्थेचे, त्यांचं आणि माझं बोलणं झालं आणि आम्ही असं ठरलो की चला आपण जाऊ. ह्याच्यात काही स्टेटमेंट वगैरे करण्याचा मुद्दा नसून खरं तर हे डॉक्युमेंट करण्याचा मुद्दा आहे की आत्ता इथे काय घडतंय, ज्यावेळी उर्वरित मीडिया आणि देशात जो काही गदारोळ चालला आहे इथे काय घडतंय. तर त्या दृष्टिकोनातून एक फिल्मही करावी आणि आपणही अनुभव घ्यावा म्हणून आलो. मी 2 वर्षापूर्वी काश्मीरला आलेलो, त्यामुळे काश्मीर चे काही मित्र आहेत त्यांच्याबरोबर एक कनेक्ट होता. ते सांगत होते की वरुण, अरे हे असं नाही आहे जे दाखवलं जात आहे. तर म्हटलं आपण डॉक्युमेंट करू म्हणून आम्ही इथे आलो. आत्ता आपण ज्या गावात आहोत, दर्दपोरा नावाचं हे गाव आहे. ह्याला व्हॅली ऑफ विडोज किंवा व्हिलेज ऑफ विडोज म्हटलं जातं. म्हणजे अनेक दशकं इथे 90% इथल्या महिला ह्या 90sच्या दरम्यान त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या विधवा होत्या. ह्या मिलिटन्सी आणि ह्या सगळ्या दोन्ही बाजूनी झालेल्या ह्याच्यामध्ये तिथे आज होपफुली एक शाळा चालते. आणि मग हे सुद्धा काश्मीर आहे ना. म्हणजे आपण काश्मीर म्हटल्यावर फक्त दाल लेक आणि रिसॉर्ट नाही आहे, हे कोणाचं तरी घर आहे. इथे सुद्धा आपल्यासारखी लहान लहान मुलं आहेत की जी शिकतायत, त्यांच्या भावना आहेत. तर आम्ही अशा, म्हणजे त्या दिवशी मी पहलगामला गेलो, बऱ्याच अशा गावांमधून फिरतोय. हे भारताच्या सीमेतलं हे शेवटचं गाव, ह्याच्यानंतर तिकडे सगळं पाकिस्तान. पण इथे काय चालू आहे, इथलं रोजचं आयुष्य कसं आहे, इथे लोक काय विचार करतात, त्यांच्यासमोरचे प्रश्न काय आहेत, आणि ते फार भयंकर प्रश्न आहेत. म्हणजे त्यांचे आत्ता ते त्या सगळ्यातून बाहेर येत होते आणि ते सगळं डॉक्युमेंट करतोय. ह्यानंतर सोनमर्ग आहे, गुरेज आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहोत आणि ही सगळी गोष्ट लवकरात लवकर उर्वरित देशासमोर, जगासमोर आणणार आहोत की खरंच काश्मीरियत काय आहे आणि ती कशी अजूनही इथे जिवंत आहे. आपण या ठिकाणी कालची रात्र देखील काढली, थांबलात, नागरिकांशी बोलत आहात. काय इथल्या नागरिकांच्या समस्या आपल्याला तितक्या गांभीर्याने पाहायला मिळालेल्या आहेत? एक फार महत्त्वाची गोष्ट जी ह्या आधी पण मला जाणवली आहे की आपण काश्मीरला कायम धार्मिक ह्याच्यात वापरतो, पण काश्मीरचा सगळ्यात मोठा दुर्दैवानी धर्म आहे तो गरिबी, बेरोजगारी. आज ह्या गावात इतकी भयंकर टोकाची गरिबी आहे की 200 रुपये सुद्धा महिन्याची शाळेची फी न परवडू शकणारी लोक आहेत. 99% ह्या गावातली लोक इलिटरेट आहेत, अशिक्षित आहेत. तरी ते आता ह्या मुलांना शाळांमध्ये पाठवायला लागलेत, ते थोडे होप्सने बघायला लागलेत. हा सगळा प्रकार झाल्यावर त्यांच्या डोळ्यामध्ये मला भयंकर भीती दिसते. ती भीती युद्धाविद्धाची नाही आहे, ती भीती रोजच्या जगण्याची आहे त्यांना, की आम्ही आता जगायचं कसं. कारण सगळंच हॅम्पर झालं ना. म्हणजे तुम्ही सगळे बुकिंग काय, आणि ही म्हणजे अगदी तळागाळातल्या माणसापासून ते मोठमोठ्या बिझनेसमॅनपर्यंत सगळ्यांचा हा प्रॉब्लेम झाला. म्हणजे मी परवा एका रिसॉर्टच्या मालकाला भेटलो, तो बोलला की मी गेल्या वर्षी काही कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करून हे सगळं केलं आहे, हा अख्खा सीझन आमचा कोलॅप्स झाला. 40 जणांचा स्टाफ त्याच्याकडे आत्तापर्यंत होता, आता 4च जणं उरली आहेत. सो ही उरलेली 36 जणं काय करणार आहेत आता. अशी म्हणजे 90% काश्मीरची अशी जनता आहे टुरिझमवर डिपेंड असणारी की ज्यांची ही परिस्थिती आहे. ह्या गावात नाही, सगळीकडेच ते आहे. ह्या इतक्या टोकाच्या गावातही मला गंमत म्हणण्यापेक्षा, गंमत हा चुकीचा शब्द आहे, मला आनंद होतो सांगायला की हा भयंकर प्रकार घडल्यानंतर ह्या गावातही निषेधाचे मोर्चे निघाले. मी त्या लोकांना काल भेटलो की ते बोलले की आम्ही पहिलं काय रिॲक्ट करू, तर आम्ही रस्त्यावर उतरलो की अरे हे नाही आहे आमचं काश्मीर, हे आमचं नाही. आणि टुरिस्टवर तर कधीच आजपर्यंत असा हल्ला झालेला नाही. त्यामुळे हे सगळे शॉक्ड आहेत, खरं तर हे सगळेच भेदरलेले आहेत आत्ता. सर, खरं तर इथले काश्मीरी लोक मेहमान नवाजीसाठी ओळखले जातात. कायमच पर्यटकांनाच ते देव या ठिकाणी पाहिलं जातं. मात्र आज आपण ज्या ठिकाणी संपूर्ण खेडोपाड्यांमध्ये फिरतोय, खरं तर यांना त्रास तिकडचाही आहे आणि इथनंही होतोय. यामधल्या भावना या आपण कशा काही टिपणार आहात? एकूणच त्यांचा सखोल जर एकूणच खडतर प्रवास पाहिला तर अत्यंत अंगावर काटा आणणार आहे. भावना टिपणारात म्हणजे ज्या आहेत त्या समोर दिसत आहेत भावना. म्हणजे त्याच्यामध्ये काय, आता मी परवा वाहिदला भेटलो, जो पहिला माणूस होता तिथे वर जाणारा बैसरन व्हॅलीमध्ये, तो तिथल्या त्या खेचर संघटनांचा सगळ्यांचा तो हेड आहे. तर त्याला भेटलो.
त्याच्या डोळ्यात मला ते दिसत होतं की अरे हे आमच्यासाठी सगळंच उद्ध्वस्त झालं आहे आत्ता. बरं पहलगामला तर असं कधीच काही घडलं नाही. पहलगाम तर सगळ्यात बिझिएस्ट टुरिस्ट लोकेशन आहे. सो ह्या सगळ्या भावना ते स्वतः खूप आत्ता शॉकमध्ये आहेत. ते अजूनही हे प्रोसेस करू शकत नाही आहेत की नक्की काय घडलं, कसं घडलं, येणारा काळ ह्यांच्यासाठी कसा असणार आहे, रिस्पॉन्ड कसं करायचं या बाबतीत मात्र सगळे ठाम आहेत. सगळ्यांनी ह्याचा निषेध केला आहे. सगळे म्हणतात जे झालं ते एक कॉमन शब्द प्रत्येक ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या स्ट्रॅटाच्या लोकांमध्ये मला एक कॉमन है कि ये इंसानियत का कत्ल है. बाकी जो भी आपकी सियासी ये हो, ये इंसानियत का कत्ल है. ये हम नहीं बर्दाश्त कर सकते. हे संपूर्ण मी आता जिथे जिथे ज्यांना भेटतोय सगळीकडे हीच मला भावना दिसते. खरं तर या घटनेनंतर काश्मीरी लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन नागरिकांचा वेगळा झालेला आहे. विशेषतः खेडोपाड्यातली गावं असो, ही सॉफ्ट टार्गेट होतात. धर्म पाहिला जातो आणि मग त्यांना त्या अनुषंगाने जोडलं जातं. आपण स्वतः फिरत आहात, काय अनुभव आलेले आहे आणखी या बॉर्डरच्या गावांमध्ये? मी जसं म्हणालो ना, धर्म ही ह्यांच्यासाठी फार सेकंडरी गोष्ट आहे. म्हणजे भुकेला काही धर्म नसतो. म्हणजे ते धर्म वगैरे आपल्याला तिथे बसून गप्पा मारायला फार छान विषय आहेत हे सगळे. इथे त्यांना नाही फरक पडत की माझं आडनाव काय आहे, तुमचं आडनाव काय आहे, तुम्ही तुमचं करा, आम्ही आमचं करतो. आपण फक्त म्हणजे आत्ता पण जस्ट मी ज्या ह्यांच्याशी बोलत होतो आपण भेटायच्या इथे आधी, ते मला हेच म्हणाले की छोड़ो ना सब होता रहेगा जंग वगैरह, यहाँ पे अभी भी दिहाड़ी मजदूर सुबह यही सोच के उठता है कि आज कुछ काम मिल जाए, शाम को खाना मिलेगा. एवढाच त्यांचा आत्ताचा पैसा आहे ह्या सगळ्या विचारांचा. आणि ही फॅक्ट आहे. म्हणजे त्यांना ना हे सगळं नाही लक्षात येते. ते म्हणतात की हे सगळं ठीक आहे, आम्हाला इथे सकाळी उठलो की आज काय काम मिळेल आणि त्या कामाने आज संध्याकाळी जेवण मिळेल का, एवढंच त्यांचं हे आहे. सो धार्मिक हे जे काही आहे ना, हे सगळं तिथे उर्वरित सगळ्या भागात चाललंय. इथे मला असं कुठेच जाणवलं नाही. इथे मला सगळी म्हणजे उगाच रोमॅन्टिसाइज करण्यात अर्थ नाहीये, पण खरंच मला एकदाही असं जाणवलं नाही. मला जिथे जिथे मी खायला थांबतो, ढाब्यावर थांबतो, अगदी काही राजकीय मंडळींना भेटलो, त्यांना कुणालाही ह्या गोष्टीशी काही आता कर्तव्यच नाहीये. त्यांचं एकच आहे की हे आम्ही आता फसलोय ह्या सगळ्या प्रकारामध्ये. आम्हाला आता ह्याच्यातून आम्हाला म्हणजे वेन यू से आम्हाला एकाच दुसऱ्या माणसाविषयी नाही आहे, हे अख्ख्या एका राज्याविषयी आहे. आणि जे राज्य आपल्या देशाचा भाग आहे तो ते नाही असं दाखवण्याचा जर आपला प्रयत्न असेल तर ही आपली सगळ्यात मोठी चूक ठरते. हा आपला भाग आहे, तो आपण क्लेम करतच राहायला पाहिजे. तो सुद्धा आमचा प्रयत्न आहे ह्याच्यातून की हो हे आमचं काश्मीर आहे. हे ज्याच्यासाठी एवढी वर्ष आम्ही किती सिनेमे ह्याच्यासाठी निघाले हे फक्त अंडरलाईन करायला की काश्मीर आपला आहे. तर ज्यावेळी आत्ता ही परिस्थिती आली आहे की असं आपल्याला हे सिद्ध करता येईल की काश्मीर आपला आहे, त्यावेळी आपण ते केलं पाहिजे असं मला वाटतं. आपण शाळेत आलेलात, शेवटच्या शाळांमधील मुलांना भेटलात, काय त्यांच्या एकूण बोलताना वाटलं? किंवा इथे जर पाहिलं तर दशवदादांचं असतं की मुलांनी शिकू नये, या ठिकाणी पर्यटन वाढू नये, हे कायमच आमच्या हाताखाली राहत आणि तिथलीच मुलं मग रिक्रूट देखील केली जातात, त्यांना वेगळ्या वळणावर नेलं जातं. इथे साधारण 100-150 मुलं शिकत आहेत. सगळी इतकी गोड चुणचुणीत मुलं आहेत ना. आणि आत्ता मी आलो त्यावेळी त्यांची असेंब्ली चालू होती. म्हणजे कालही मी आलो होतो, आज सकाळी असेंब्ली, ते सकाळची प्रार्थनेची वेळ वगैरे. तर एका मुलीने अस्खलित इंग्लिशमध्ये भाषण केलं. मला ते पाहून एवढं भन्नाट वाटलं की हे गाव आणि ह्यातल्या एकाच्याही घरात शिक्षणाचा काही संबंध नाही आहे आज तागायत इतक्या वर्षांमध्ये. सो काहीच पार्श्वभूमी नाही आहे. सो अशा ह्या मुलांना शिक्षण मिळणं ही त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे अर्थातच त्यासाठी सरहद सारख्या संस्थेचे संजय नहारांसारख्या मोठ्या व्यक्तीचे आपण आभार मानायला हवेत की त्यांनी हे बघितलं आणि हे इथे सुरू केलं. मला वाटतं हे शेवटचं म्हणजे ह्याच्यातली ही एकमेव शाळा. इथे शाळा हा मुद्दाच नाही आहे लोकांच्या मनामध्ये, कधीच नव्हता. आजही लोकांना म्हणजे त्यांना कन्व्हिन्स करणं फार कठीण जातं की शाळेत पाठवा मुलांना, कारण त्यांना माहितीच नाही ना शाळेत जाऊन काय होतं. आता ते त्यांना कळायला लागलंय. आणि हीच आता भीती आहे. हे सगळ्याच बाबतीत आहे. हे या शाळेविषयी नाही आहे, हे टुरिझम विषयी आहे की इथे डेव्हलपमेंट आणि ह्या दृष्टीने जरा आता कुठे लोक बघायला लागली होती. इथली मुलं बाहेर जाऊन शिकून येऊन इथे मी काल जेव्हा आमच्या एका मित्राकडे होतो, तो काही वर्ष दिल्लीत राहिला, पुण्यात राहिला आणि आता पुन्हा इथे येऊन तो इथे आपला एक व्यवसाय उभा करतोय. ह्याच एका थॉटनी की ती माझी जागा आहे, ती आता मला डेव्हलप करायची, आता मी जर शिकलोय तर. आणि अशा वेळी हा जर खोडा घातला जातोय तर ते त्यांच्यासाठी भयंकर आहे. आपण पाहिलं तर जवळपास या संपूर्ण काश्मीरवर आणि काश्मीरमधल्या नागरिकांवरती लवकरच वरुण यांचा जो डॉक्युमेंटरी येते त्यातनं अनेक गोष्टी यांचा उलगडा देखील होईल. मात्र काश्मीरमधील वस्तुस्थिती ही देखील आपण पाहिली तर इथे शेवटच्या गावात देखील आज शाळा सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.